हॅलो करतो मॅडम तुम्ही इकडे या 2 मिनिटं तू पण ये. तुमचं काहीतरी काम होतं ना? गाडी आपली गाडी चोरी झाली. नमस्ते मॅडम. आज आयरेट मुळे आलोय आम्ही इथे. आयरेटचा ट्रॅप झाला ना काल. नितीन विकासराव आयरे. माहिती कळाली मला पण आता. तर त्याच्या संदर्भामध्ये पत्र द्यायला आलोय आम्ही. तुम्हाला मागे असंच दिलेलं आहे पत्र, ज्या ज्या वेळेला आरटीओ ट्रॅप होता आणि त्या पेठच्या त्या सीमेवर जी काही वसुली चालू आहे ना, ती अधिकाऱ्यांची स्वतःची वसुली येते. आम्ही हेड पकडलेले आहेत त्यांना रेड हँड. त्यावेळेचे त्या आरटीओचं नाव काय? मॉमेडियन देसाई. अहो हे तेच आहे ना सर. आयरे पण तिथे होता. हे दोघं बरोबर असतात. तेव्हा होता का? होते ना तेच होते ना ते. ड्युट्या असतात सर यांच्या अहो, 15 त्यावेळेस ते संडासमध्ये लपले होते. हेच ते नितीन विकासराव आयरे. तेच आता पकडले गेले. त्यांनी परत शेण खाल्लं. एकदा समजूनही त्यांना कळलं नाही. परत शेण खात गेले. 20/3/2025. त्या चेक पोस्ट वरती ना सर, नितीन विकासराव आयरे. त्या चेक पोस्ट वरती आपण धाड टाकली ना सर, त्याचे दोन्ही दरवाजे बंद होते मधून, आणि ती पोलिसांची पण हिंमत नाही झाली का ते दरवाजे उघडण्याची. फुल कॅश सहित. आता ते जेवढा डाटा व्हिडिओ आहे ना परत टाका. विषय हा आहे, तुम्ही त्यांचे हेड म्हणून तुमच्या नाकाखाली हे सगळं काम चालू आहे आणि आता सुद्धा या कॅम्पसमध्ये पण ते दिवस रात्र सुरू आहे आणि आम्ही ते वारंवार तुमच्या निदर्शनास आणून देतोय. आम्हाला उत्तरं मिळत नाहीत, आम्हाला ऍक्शन दिसत नाही, कृती दिसत नाही. तर आम्हाला त्याच्यावर ऍक्शन हवी आहे. आणि ती जी पेठची जी काही सीमारेषा आहे तिथे जी वसुली होते ती सरळ सरळ धंदा आहे आरटीओ अधिकाऱ्यांचा. तो धंदा बंद करा पहिल्यांदा, ती गाडी तिथून हटवा पहिल्यांदा. आणि गुजरातचे लोक सरळ सरळ म्हणतात महाराष्ट्राचे आरटीओ आमच्या लोकांना लुटतात म्हणून आम्ही तुम्हाला लुटणार, आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गाड्या गुजरातमध्ये लुटल्या जातात. आणि त्याच जोडीला आपण पकडून दिलाय ना 6 महिन्यांपूर्वी, आणि कोणीच काही करत नाही याच्यावर. काहीच केलं नाही तुम्ही. ऍक्शनच घेतली नाही यांनी. पेठ सीमा नाका हा बेकायदा आहे, तो नाका नाहीये. तिथं बाकायदे स्पीड ब्रेकर टाकून घेण्यात आले. लोकांना अडवलं जातं. 100, 200, 500, 1000 मनात जेवढं येईल तेवढा पैसा खाल्ला जातोय तिथे. आणि हे आम्ही लाईव्ह दाखवले 2 तास, लाईव्ह दाखवले 2 तास. तेव्हापासून काहीच होत नाहीये. आणि आज तुमच्याकडे येण्याचं निमित्त असं झालं की हा नितीन भिकनराव आहिरे हा खूप नाकानी कांदे सोलत होता तिथं आणि संडासात लपला होता त्यावेळेला. आणि आता ट्रॅप झालाय ना, तो पुन्हा आहे ना रिइन्स्टेट होणार नाही. याच्यासाठी तुमचा पेन आणि कागद चालला पाहिजे. देसाई पण ही रिक्वेस्ट करायला आलो आणि देसाईंना पण तिथून काढा. तेव्हाच ऍक्शन घेणं अपेक्षित होतं. हे डाकू आणि दरोडेखोर आहे. मी खूप जबाबदारीनं सांगतोय तुम्हाला, मी स्क्रीनवर सांगतोय. हे ऑफिशियली खाकी वर्दीतले गुंड, दरोडेखोर, डाकू, लुटेरे आहेत. रस्ता लूट करणारे लोक आहेत हे. आणि वाहनधारक म्हणजे टेररिस्ट झालेले आहेत. जे वाहनधारक चुकीचे कामं करतात ते जरूर पकडा तुम्ही. पण प्रत्येक गाडी अडवून जी हे घेतली जाते त्याला काय म्हणतात? एंट्री. प्रत्येक ठिकाणी एंट्र्या किती एंट्र्या द्यायच्या? म्हणजे लोक जे कार घेऊन चालतात, ट्रक घेऊन चालतात, जीप घेऊन चालतात, हे सगळे चुकीचे लोक आहेत का? सगळीकडे नुसतं दे माय धर्मी ठाय करून ठेवलंय. नुसते हाताने मागतच राहतात. किती वेळा ट्रॅप करायचे, किती वेळा व्हिडिओ शूटिंग करायची, किती वेळा पकडायचं यांना आम्ही, आणि तुम्ही काहीच करणार नाही. ही एवढी सिस्टीम जर गलित गात्रा असेल तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? तर नितीन आहिरेची जी मुजोरीची भाषा आहे, देसाईची जी मुजोरीची भाषा आहे, आज त्याच्यावर काहीच ऍक्शन कशी होत नाही. आणि आज तुम्हाला सांगतो 6 महिन्यात तो परत रिइन्स्टेट होईल कुठं तरी नितीन आहिरे. इथं नाही तर गडचिरोलीला, गडचिरोली नाही तर यवतमाळला,
कुठेतरी तो जाईलच. मग तुमच्या इथून रिपोर्ट जाणारे जे आहेत ना ते भयंकर कडक अशा स्वरूपातले रिपोर्ट गेले पाहिजे आणि तो बडतर्फ झाला पाहिजे. आणि आम्हाला मान्य आहे आमचा कायदा थोडासा वीक असण्याची शक्यता आहे, पण तुम्ही जर लेखणी आणि कागद जर नीट चालवला तर तो बडतर्फ होऊच शकतो. आणि आम्हाला लाज वाटते की नाशिकचं एसीबी, मी खूप जबाबदारीने सांगतो, नाशिकचे अँटी करप्शन ब्युरो वालावलकर मॅडम, तुमच्याकडे तक्रार केली नाही लोकांनी. औरंगाबादचा एसीबी आला आणि त्यांनी ट्रॅप केलं, याची सुद्धा आम्हाला लाज वाटते. पेठ सीमा नाका बेकायदा आहे, बंद करा. 14 एप्रिल पासून सर्व नाके बंद करणार आहेत आणि हेच नितीन देसाई आणि आयरला आपण पकडून दिलं होतं 6 महिन्यापूर्वी. पुराव्यासह देसाई आणि आहिर यांना बडतर्फ करा. तरी कारवाई झाली नाही. तरी कारवाई नाही त्यांच्यावरती. आणि हेच सांगून गेले की 14 एप्रिल नंतर पण हे नाके बंद होणार नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितलं बरं का सर. आपण जाऊ शकतो. त्यांनी आणि चांगलं खाजगी वसुली करायला माणसं आहेत हा मॅडम, तिथे त्यांचे नावं पण आलेले आहेत. साळवे आणि आज दुसरा कोणता आहे, एक मागाशी अन्न आहे. हा, एक मद्रासी अन्न आहे. एसीबीने त्यांना पण पकडलंय सर. ऍक्शन घ्या, काहीही करत नाही आहात आपण. मॅडम काही घेणं देणं नाही, आपण जे बडबड करतो जास्त सगळं एकंदरीत दिसतंय. एकंदरीमध्ये इथे नाशिकमध्ये एवढा मोठा विषय झाला. मागच्या वर्षभरापासून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते भावे सरांसह आम्ही सर्वजण ओरडून ओरडून सांगतोय की हा राजबारीचा पेठचा अनधिकृत बेकायदेशीर जो चेक पॉईंट आहे तो बंद करा, बंद करा, बंद करा. खूप मोठा संघर्ष झाला आणि काल त्या ठिकाणी, काल नाही आजच एसीबीचा ट्रॅप झाला. एक अधिकारी पैसे घेताना रंगी हात अटक झाला. एवढा गंभीर विषय असताना आम्ही या ठिकाणी आलो आणि मॅडमला भेटलो तर मॅडमना असं दाखवतं की जसं काही त्या गावच्या नाहीये अशी परिस्थिती आहे. एकीकडे त्यांचं काम चालू आहे, त्यांच्या हाताखालचा एक अधिकारी पैसे घेताना रंगी हात पकडला जातो आणि ते आरटीओ मध्ये करता काय आणि आम्ही सांगायला आलो. त्यांचा थेट सबऑर्डिनेट येतो आम्ही- आणि तरीही त्यांना त्याचं सोयरसूतक दिसत नाही, हो ना, मॅडम. ऍक्शन घेत नाहीत ते कोणत्याही प्रकारची ना, आणि गंभीरपणे त्या चर्चेत सहभागी होत नाहीये आणि त्याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही असं एकंदरीत त्यांची देहबोली सांगते. त्या गावच्याच नाहीये अशी परिस्थिती आहे. वरद असतं नाही, ही सगळी मिलीजुली असते आणि वाटाघाटी या व्यवस्थित असतात. त्यांचे तोंडात मागलेले बोलू शकत नाही. मॅडम तुमच्याकडे पालक म्हणून जेव्हा आलो ना आम्ही, तुम्ही खूप गंभीरपणे या चर्चेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. तुमची अलिप्तता, तुमचं वेगळं राहणं खूप त्रास देतंय मॅडम आणि ते होता कामा नये. आज त्या खुर्चीला आहे ना आम्ही खूप मान दिलेला आहे आणि ती खुर्ची इतकी अधिकाराची दिलेली तर त्या अधिकाराचा वापर नको का व्हायला. आणि आम्ही वारंवार इथे येतो तर वेडे ठरतो. आम्हाला वेळ ठरवलं जातं की या आरटीओ कार्यालयामध्ये विना ब्राईब देता काम झालं पाहिजे, पण ते होताना दिसतच नाही. दरवेळेला ब्रायबिंग किती करायचं, देश रसातळाला चालला सगळा. पण तुम्ही काहीच जर करणार नसाल तर करायचं काय आम्ही. आणि शेवटी या वर्दीलाच मागावं लागतं. जे मागणं आहे ना ती वर्दी आणि ती खुर्ची तिलाच मागणार आम्ही, दुसरं कुठं मागणार. आणि आज तर खरं आम्ही तुम्हाला भेटणारच नव्हतं. आम्ही शिंदे साहेबांकडे चाललो नव्हते, ते फोन उचलत नाहीये कालपासनं. जसा ट्रॅप झाला ना तसे ते फोन उचलत नाहीये आणि आता आम्ही प्रत्यक्ष आलो तर ते आम्हाला भेटले नाहीयेत. म्हणून तुमच्याकडे त्यांचे इमिजिएट सबऑर्डिनेट म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, नाही तर आम्हाला तुमच्याकडे यायचंच नव्हतं. किती उद्विग्नता, किती संताप, जनतेनं काय करायचं. मागच्या वेळी तुम्ही काय म्हटलं तर 2-3 काहीतरी ऍप्लिकेशनचं देतो म्हटलं, काही अडचण होती, ऍप्लिकेशन द्या म्हटलं, तुम्ही ते ते दिलं झालं, नाहीये. आम्ही दिले ते झालं. तुम्हाला. दिलं application दिलं. तुम्ही नाही दिले ऍप्लिकेशन नाही, दिले. मला त्या विषयावर बोलायचंय. कसं करायचे तो विषय काही समजत नाही. हा. आणि तुमचं काम महत्वाचं आहे की पब्लिसिटी महत्वाची आहे. नाही चुकीचं, वेगळ्या डायरेक्शनला लिहू नका, वेगळ्या डायरेक्शनला लिहू नका. हो आम्हाला प्रश्न थांबा, नाही विषयांतर नाही, थांबा मॅडम 1 मिनिट, मी कबुलीच देतो. हो आम्हाला प्रसिद्धी हवी आणि कशी प्रसिद्धी हवी आहे की ही सगळी यंत्रणा सडलेली, किडलेली, भ्रष्ट यंत्रणा आहे ना ती मोडून काढताना जगाला पाहू द्या. त्याच्यातनं त्यांना प्रेरणा मिळेल आणि आम्हाला प्रसिद्धी मिळेल. काही फरक नाही पडत. हा प्रसिद्धीचे हापापलेले आम्ही मान्य करतो ना, आम्ही प्रसिद्धीचे हापापलेले. काही विषय नाही. आणि हा जो फार्स आहे ना कागदी घोड्यांचा, हा पहिले बंद करा. तुमच्या चुका, तुमच्या इथे होणारे सगळे चुकीचे कामं आम्ही तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे.
तुमचं काम आहे ते नोट डाऊन करायचे, तुम्हाला त्याचा पगार मिळतो. हे आम्ही कागद द्यायचे, मग तुम्ही जमलं तर विचार करणार, कारवाई करणार. गरज काय, कागद पेन घ्या, लिहा ना तुम्ही. मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला तेच सांगितलं होतं की पॉईंट नोट डाऊन करा. हे निवेदन आम्ही तुम्हाला द्यायचे आहेत, मग तुम्ही आमच्यावर उपकार करणार का? ही काय पद्धत आहे? कशासाठी ते निवेदन द्यायचे? आजपर्यंत 100 निवेदनं दिलेले, एकाचं उत्तर द्या. कशाचं उत्तर दिलं तुम्ही? देसाईच्या नावाने म्हणजे निवेदन हे हा फक्त वेळ काढूपणा करायचा. निवेदन द्या, कागद द्या, लेखी द्या, हे द्या. तुम्ही काहीच करणार नाही का? आजपर्यंत कोणत्या निवेदनाचं तुम्ही लेखी उत्तर दिलं आम्हाला? तुम्ही काहीच करायचं आले नाही. नाही एकही. हा, कशासाठी हे मागणी आहे? तरी पण आम्ही आहे ना घेऊनच बसतो. कागद पेन घ्या आणि मला घेऊन भावना द्या. काय असते माहिती का, द्या एकदाच यांना एखादं पत्र, आणि हेही करणार नाहीयेत काही काम. आम्हीच आमचे नाही, रस्ते आता शोधतो. काय होईल माहिती का सर, यांचे जे वर्तन बदलले ना, इथून मागे 15 दिवस आपण गेलो होतो, मी बोललोय 4 फ्रॉडी हा. सापडणार, 100% सापडणार. कालच्या लाईव्ह मध्ये मी बोललो, सकाळच्या लाईव्ह मध्ये इथे 32 नंबर समोर उभं राहून येत्या 24 तासात नाशिक आरटीओ ट्रॅप लागणार म्हणजे लागणार. कालचा लाईव्ह बघून घ्या, लागला तो 24 तासात. आपण खरं आहे ना, तर हे एक एक करून सर्व सापडणार आहे. आता सुरुवात आता ही झालेली आहे. सुरुवात झाली आहे. आणि ना, आधी ना- अधिकारी ना 100% क्लार्क, तुमचे इन्स्पेक्टर 100% गॅरंटी देऊन सांगतो मी, रंगी हात पकडले जाणार ते. भाषा व्यवस्थित वापरायची. काय चुकीचं काय चुकीचं? काय भाषा? तुमचं काही निवेदन असेल तर त्या बाकीचे कामं थांबलेले नाही, कामं नाही. आम्हाला याच्यावर उपचार द्या. याच्यावर आम्ही 1 वर्षापासून काम आमचेच करतोय. काम करताय तुम्ही, आणि हे काम अतिशय महत्वाचं आहे आता रेग्युलर चाललेल्या कामापेक्षा. जनतेच्या ह्या राहुलला चालू बाळगायचं आहे तुम्ही. तुमची. जनतेच्या आज कामासाठी तुमच्या निवडणूक कार्यालयामध्ये इथे प्रत्येक खिडकीवर पैसा खाल्ला जातो. आता काउंटर चेक हा. करा, लगेच सापडले. चला, सगळे तयारी ड्रायव्हर आहे चेक तुमची. करा, आता चला, लगेच आता चेक live करा. घ्या. लगेच लाईव्ह घ्या. सगळ्या चला, ड्रायव्हरमध्ये काउंटरवरती. तुम्हाला पैसे दाखवतो लगेच आम्ही. पेमेंट दाखवतो तुम्हाला काढून. अहो, त्यांना सगळं माहिती आहे. माहिती आहे त्याच्यात पण त्यांचा हिस्सा टार्गेट आहे. दिलेलं असं आहे, सर्व. 100%. आज अतिशय आम्हाला या ठिकाणी आरटीओ मध्ये लाज वाटते चुकीची आता. वागणूक मिळालेली आहे. आणि मॅडमची जी भाषा आहे, मॅडमचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रसिद्धीसाठी करता का, व्हिडिओ करता का, तुमचे जे चुकीचे काम आहे ज्याच्यावर आमची मागणी आहे ती जगाला समजेल कस काय? आज प्रत्येक माणूस तणावात आहे. नवीन ते HSRPचं लफडं सगळ्या बाजूने आरटीओ कडनं पिळवणूक आणि शोषण चालू आहे. एक सामान्य मिनिट लोकांचं. HSRPचं पण घेतो मॅडम. तुम्हाला निवेदन द्यायला आलो होतो आम्ही. दिलं त्या होतं. माणसाची गेली आता ती 2023 यांची गाडी गेली, HSRP ची चोरी, गाडी. 2023. तुम्ही ते चॅलेंज म्हणून घ्या फक्त. आता त्याचा अर्ज काय मागला झालंय आता. त्याचं सांगा. हा, सांगा तुमचं काय झालं तुमच्या गाडीला. गाडी जे पार्ट चेंज केले गाडी 2023 ची गाडी चोरीला आहे. गेली गाडी. आणि समोर चोर आहेत माझ्याकडे, दाखवतो मी इन्स्पेक्टरला. हा. तेच आहे, दाखवतो दाखव त्यांना. पण नका. ते म्हणतं येऊ माझ्याकडे येऊच नको, ते गाडीचे मीटर वेगळंच असतं. त्या आणि इन्स्पेक्टरचं माझं- नाव सांग. चव्हाण. आणि माझा चव्हाण. फोन ब्लॅकशीट टाकून दिला त्यांनी. माझा फोन आता लगेच लावतो तो ब्लॅकशीट टाकून दिला. पोलीस स्टेशनचा तो विषय संबंध पोलीस स्टेशनचा आहे. पोलीस यांचा- स्टेशनचा. यांचा काही संबंध नाही त्याच्याशी. त्याच्यातनं हे सांग HSRPची HSRP नंबर प्लेट जी हाय सिक्युरिटी जी म्हणून केली जाते ना, तर तशी काय हाय सिक्युरिटी वगैरे काही नाहीये. फक्त पैसे कलेक्शन कसं होईल त्याची सुलभ होण्यासाठी तो दरोडाच आहे एक प्रकारचा. आणि अधिकृतपणे तो केलेला खटाटोप आहे सगळा, की सामान्य जनतेला कशी दंड काढता येतील. ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. आज आपण जे आलेलो आहे इथे आरटीओला, ते नाशिक आरटीओ मधला एक भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट तर इथले 99% लोक भ्रष्ट असा आमचा दावाच आहे. कारण आमचा हा नेहमीचा अनुभव आहे. परंतु तो पकडला गेला रंगे हात. आज पहिल्यांदा असा एखादा अधिकारी की तो रंगे हात पकडला गेला. आणि इथे आल्यावर मॅडमचं म्हणणं आहे, मला माहितच नाही, मला आता समजलं वगैरे. प्रकरण कोर्टाच्या अधीन आहे. काही नाही, आधीन मध्ये नाहीये. तुमच्या order झालेले आहे. त्या पळवाट आहे मॅडम, त्या पळवाट आहे. तुम्ही रोका मॅडम त्यांना. यांच्याकडून काम झालेलं नाही. गुंडा मॅडम, तुम्ही का हे गुंडा मॅडम ऐका, तुम्ही एका गुंडा चोर लुटेरांना पाठीशी घालता. आतापर्यंत आम्ही इतक्या वेळ बोलतो, तुम्ही का म्हणत नाही मी कारवाई करते म्हणून? घेतला तुम्ही पेन कागद हातामध्ये, का कारवाई करता? कोर्टात आहे मॅडम, मी काही करू नाही हा, मग ही शकत. पळवाट झाली ना. तुम्हाला त्या माहिती एका नसेल तर आहे, तुम्ही हे आहे, माहिती ते करून आहे. घ्या. हा? ठीक आहे. ऐका बघा, मॅडम, बघा. ऐका मॅडम, बघा. मी खूप गंभीरपणे तुम्हाला सांगतो, तुमच्या या खुर्चीच्या अंडर चालणारं हे सगळं कार्यालय 90% भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. इथला नाशिककर एक एक माणूस ओरडून ओरडून सांगेल तुम्हाला. आणि हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तुम्ही त्यावर काही करणार आहात किंवा नाही. का इथेच आम्ही दरोडे घालायचे, यांना इथंच कॅशमध्ये पकडायचं का? तेच कामं करायची का आम्ही? योग्य ती कारवाई केली जाईल. ठीक आहे. यांनी कार्यवाही केली तर ठीक आहे, नाही तर महिनाभर नाही, आता काही महिनाभर नाही. 5 आता इथे इन्स्पेक्टर आहे ना, पकडून इथे आंदोलन ट्रॅप लावून करा. 100% गॅरंटी. आंदोलनच करू आपण. काही या इकडे सगळे. टोपीवाल्याला. आणि याचं लेखी उत्तर द्या बरं का. आता तुम्ही लेखी मागता, तुम्ही लेखी देऊ जा नका. मागे जा, मागे जा, जा ना. उत्तर लेखी द्या कारवाई म्हणजे. कारवाई.
उगाच ते घ्यायचं म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून घेऊ नका. लेखी उत्तर द्या त्या निवेदनाची. जसं आपण मागतो ना उत्तर कॉपी आहे का दुसरी? काढा ना, इथे काढतील नाही काय आपलंच सर मशीन एक आहे. कॉपी द्या सर मला.